सुहाना इंडो चाइनीज मिक्स मसाला, अपना वाला चाइनीज। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारमध्ये। महाराष्ट्र काँग्रेसकडून यात्रेचं जल्लोषात स्वागत। 17 मार्च रोजी मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये होणार यात्रेचा समारोप। पुण्यातील मनसे नेते वसंत मोरेंचा पक्षाला जय महाराष्ट्र। साहेब मला माफ करा असं म्हणत फेसबुकवर भावनिक पोस्ट। येत्या 2 ते 3 दिवसात पुढचा निर्णय। लोकसभा लढवायला इच्छुक होतो पण मनसेची निवडणुकीबाबत भूमिका नकारात्मक, वसंत मोरेंचा आरोप। तर राज ठाकरेंबाबत कोणतीही नाराजी नाही, मोरेंची स्पष्टोक्ती। विजय शिवतारेंनी बारामतीमध्ये आम्हाला डॅमेज केलं तर कल्याणचा निकाल वेगळा लागेल। अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांचा शिंदे गटाला थेट इशारा। महाराष्ट्र भाजपच्या मोठ्या चेहऱ्यांना लोकसभा लढवावी लागण्याची शक्यता। पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांच्या नावांची चर्चा। महाविकास आघाडीत सगळं आलबेल नाही, संजय राऊत माध्यमांशी खोटं बोलतायत। प्रकाश आंबेडकर यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ। लोकसभेच्या निवडणुकी अगोदर अमरावतीमध्ये वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करणारे कोण याचा शोध घ्यावा, प्रकाश आंबेडकर यांची विभागीय आयुक्तांकडे मागणी। महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय 3 ते 4 दिवसात होण्याची शक्यता। 1-2 दिवसात शिंदे, फडणवीस आणि अजित पवार अमित शहांना भेटणार। उद्धव ठाकरे आज यवतमाळ दौऱ्यावर। ज्यांना हा मतदारसंघ आपल्या मालकीचा वाटतो ते गद्दार आता खोक्यात बंद झाल्याचं म्हणत भावना गवळींवर टीका। मुंबई मेट्रो 1 मधील रिलायन्स इन्फ्राचा 74% वाटा MMRDA घेणार 4000 कोटींना विकत। राज्य मंत्रिमंडळाची बायआउटसाठी मंजुरी। महाराष्ट्रामध्ये एकूण 506 प्रकल्पांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ऑनलाईन उद्घाटन। वंदे भारतचे डबे बनवणाऱ्या मराठवाडा रेल्वे कारखान्याचं सुद्धा लोकार्पण। हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा। जेजेपी पक्षाशी असलेली युती भाजपनं तोडली। नायब सिंग सैनी नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात 15 मार्च पासून फक्त मुखदर्शन घेता येणार। गाभाऱ्यामध्ये संवर्धनाच्या कामामुळे 1.5 महिना चरणस्पर्श दर्शन बंद राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।